नमस्कार. मी महेश सुरेश देशपांडे, BBN ग्लोबल या संस्थेचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम बघतो. दीपस्तंभ ही जी मालिका आहे, ही BBNGची एक ॲक्टिव्हिटी आहे. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये आज आपले मानकरी आहेत श्री मारुती गोपाळराव कुलकर्णी यांची आज मुलाखत आपण घेणार आहे आणि या मुलाखतीला आपण सुरुवात करूया. नमस्कार, मी समीर मुळे. नाशिक BBNG दीपस्तंभामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत आहेत नाशिकचे प्रथितयश उद्योजक श्री मारुती गोपाळराव कुलकर्णी. हे रेक्टिफेस कॅपॅसिटर्स कंपनीचे फाउंडर आहेत. सरांची कंपनी सिन्नर MIDC इथे स्थित आहे. आज आपण सरांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. मी आता सर तुमची मुलाखतीला सुरुवात करत आहे. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की तुमचं मूळ गाव कुठलं, तुमचं शिक्षण कुठे झालेलं आहे? कराड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मी डिप्लोमा केला. त्यानंतर साधारणपणे मॉन्टेसरीपासून ते इंजिनिअरिंगपर्यंत सगळं शिक्षण माझं कराडमध्ये झालं. त्यानंतर 14 वर्ष मी सांगली ठिकाणी वेगवेगळ्या कपॅसिटर इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि 2003 सालापासून मी नाशिकमध्ये कपॅसिटर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये ॲज अ बिझनेसमॅन म्हणून स्वतःला प्रोड्यूस केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि जो माझा एक्सपिरियन्स जो होता 14 वर्षाचा, तो मी पूर्णपणे बिझनेस वाढीसाठी लावला आणि त्याचं निश्चितच मला चांगल्या पद्धतीत फळ मिळालं. सर, माझा तुम्हाला पुढील प्रश्न असा आहे की जनरली एक मराठी माणूस हा उद्योजकतेकडे नंतर वळतो, आधी तो नोकरीकडे वळतो. तर याच्यासाठी तुमची फॅमिली बॅकग्राऊंड कशा पद्धतीची होती? तुम्ही कुठल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलेले आहात? फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये मला तसं फार काही इंडस्ट्रीयल किंवा उद्योजकता ह्याच्याविषयी ॲज अ नॉर्मल फॅमिली जशी असती तसाच त्याच फॅमिलीतला मी आहे. माझे वडील जे होते ते ITIमध्ये सर्व्हिस करत होते, त्यामुळं सर्व्हिस बॅकग्राऊंडवरतीच मी मोठा झालो. आणि त्यावेळी असं वाटलं की वडिलांना मी सर्व्हिस करावी असंही त्यांनाही वाटायचं, परंतु एक माझ्या मनामध्ये एक आईच्यामुळं म्हणा की तिला एक उद्योजक असावं असं एक वाटायचं आणि ती काही ना काहीतरी उद्योग आमच्या समोर ती करत होती. त्यामुळं आम्हालाही असं वाटायचं की आपलाही काहीतरी उद्योग असावा आणि तिथे एक ते बीज म्हटलं तरी चालेल आणि तेच नंतर थोडंसं मोठ्या स्वरूपात झालं. याच्यातून आपल्याला एकच मी सांगू शकेन की जर कुठलाही एक सक्सेसफुल आपल्याला कुठली एखादी गोष्ट करायची असेल त्यात आपल्याला फॅमिली बॅकग्राऊंड आणि फॅमिली सपोर्ट हा फार चांगला असतो, हे मला नक्कीच याच्यातून लक्षात येत आहे. सर, मला पुढे तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही पहिला जॉब हा कुठे केला होता? माझा पहिला जॉब जो आहे तो वडील रिटायर झाले होते आणि मी इंजिनियर झाल्या मग ITIमध्येच मी इन्स्ट्रक्टर म्हणून जॉईन झालो होतो. आणि इन्स्ट्रक्टर म्हणून जॉईन झाल्यानंतर असं झालं की एक 6 महिने मी त्या काम करत असताना असं जाणवलं की हे फील्ड आपल्यासाठी नाही आहे. त्यामुळं नंतर 6 महिन्यानंतर मी डिसाईड केलं की आपण ITI सोडायची. त्यावेळी हायेस्ट त्यावेळी 2600 रुपये सॅलरी होती आणि ती सॅलरी सोडून मी 351 रुपये सॅलरीवरचा एक इलेक्ट्रिकल दुकानामध्ये मी एक कॉन्ट्रॅक्टर म्हणून मी काम करायला सुरुवात केली. कराडमध्ये मी 1-2 बिल्डिंगची कामंही केली आणि अशा रीतीनं तो पहिला जॉब आणि ॲज अ उद्योजक म्हणून असं एक दोन्ही मी मिक्स माझं झालं. परंतु एक थोडे दिवस झाल्यानंतर असं वाटलं की आपल्याला थोडासा एक्सपिरियन्सची आवश्यकता आहे आणि बॅकग्राऊंड जी होती ती फायनान्शियल बॅकग्राऊंड स्ट्रॉंग नसल्यामुळं उद्योगात लगेच पडणं शक्य नव्हतं. तर त्याच्यासाठी आपल्याला थोडा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि त्या एक्सपिरियन्ससाठी मी पुन्हा एकदा सातारा येथे नोकरी करायला सुरुवात केली. नंतर मग सातारामध्ये पण मी 1 वर्षभर सर्व्हिस झाल्यानंतर मग एक आपल्याला काहीतरी एक फोकस्ड म्हणून मी ट्रान्सफॉर्मर इंडस्ट्रीमध्ये काम करायचं म्हणून जयसिंगपूरला आलो. जयसिंगपूरमध्ये एका ट्रान्सफॉर्मर कंपनीमध्ये मी सर्व्हिस सुरू केली. परंतु गुडलक किंवा बॅडलक एक कपॅसिटर इंडस्ट्रीमधला डिझाईन इंजिनियर एक सोडून गेल्यामुळं त्याच्या जागेवरती मला त्याच कंपनीच्या दुसऱ्या सिस्टम कन्सर्नमध्ये मी जॉईन झालो आणि तिथं मी डिझायनिंगचं काम चालू केलं आणि कपॅसिटरच्या डिझायनिंगमध्ये मग हळूहळू माझी डेव्हलपमेंट होत गेली. माझी त्याच्यामध्ये रुची वाढत गेली आणि एक जवळजवळ 14 वर्षाचा कालावधी मी कपॅसिटरमध्ये घालवल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2-3 कंपन्या बदलल्या
आणि शेवटची जी कंपनी होती ती ज्यावेळी बंद झाली त्यावेळी मग डिसाईड केलं की आता पुढं काय करायचं. तर एका कंपनीमध्ये सोडल्यानंतर दुसऱ्या परत रिटर्न जाणं हा एक मार्ग होता आणि दुसरं आपल्याला जे नॉलेज आहे त्या नॉलेजचा उपयोग करून आपण पुन्हा एकदा कंपनी आपली स्वतःची चालू करूया असा एक विषय होता. तर मी स्वतः दुसरा मार्ग निवडला आणि स्वतःची कंपनी टाकायचा विचार केला आणि 2003 मध्ये मी नाशिकमध्ये कंपनी चालू करण्यासाठी आलो. सर, मी तुम्हाला या याच्यात पुढचा माझा असा प्रश्न आहे की नोकरी करत असताना आणि तुमचं बालपण जे आहे, पूर्णपणे बालपण, शैक्षणिक सगळा जो तुमचा पिरियड आहे तो तुमचा कोल्हापूर, सातारा, सांगली या सगळ्या भागात झाला आणि त्यानंतर बिझनेस करण्यासाठी तुम्ही नाशिक शहर, त्यातल्या त्यात सिन्नर MIDC आणि 2003 साली जेव्हा तुम्ही सिन्नर MIDC मध्ये तुमचा व्यवसाय सुरू केला तेव्हा सिन्नर MIDC आजही फार काही विकसित नाही आहे, तेव्हा तर फारच अविकसित होती. मग तेव्हा तुम्हाला हे डेअरिंग म्हणता येईल किंवा ही ताकद तुम्हाला कुठून आली? एक म्हणजे ह्या एरियामध्ये येण्यापाठीमागचं मोटिवेशन असं होतं की या एरियामध्ये जो मी आणि माझा दुसरा पार्टनर मुंबईमध्ये मिरजकर म्हणून आहेत, ते मार्केटिंग बघायचे, मी वर्क्समध्ये डिझायनिंगचा मला एक्सपिरियन्स होता आणि तिसरा जो फायनान्शियल पार्ट होता तो नाशिकमध्ये आम्हाला तिसऱ्या पार्टनरच्या रूपामध्ये मिळाला आणि त्याची एक रिक्वायरमेंट होती की आपला प्लांट जो आहे हा नाशिकमध्ये व्हावा आणि त्यामुळे आम्ही नाशिकमध्ये चूज केलं. नाशिकमध्ये आल्यानंतर असं लक्षात आलं की नाशिकमध्ये अंबड MIDC असेल, सातपूर MIDC असेल, तिथल्या जागांचे जे भाव होते त्यावेळी 1000 रुपये प्लॉटचा रेट होता आणि त्याचवेळी सिन्नरमध्ये 200 रुपये रेट होता आणि हा जो रेटमधला डिफरन्स होता त्याच्यामुळं आम्ही सिन्नर चूज केलं. कारण मला कुठेही प्रॉडक्ट केला तरी मी कुठेही विकू शकणार होतो एवढा कॉन्फिडन्स आमच्यामध्ये होता. मी कुठेही प्रॉडक्ट बनवू शकणार होतो हाही कॉन्फिडन्स होता आणि त्यामुळं जागा हा फार मोठा त्याच्यामध्ये क्रायटेरिया नव्हता. त्याच्यामध्ये असलेलं नॉलेज जे होतं ते नक्कीच आमच्याकडं पूर्णपणे होतं आणि मार्केटिंग जे होतं ते आमचं बॉम्बेमध्येच होणार होतं, त्यामुळं मुंबईमध्येच होणार होतं. त्यामुळं प्रॉडक्ट बनणं हा एक आणि कुठेही बनवणं हा एक विषय असल्यामुळं आम्ही सिन्नर ही चूज केली आणि सिन्नरमध्ये बेसिकली ज्यावेळी इंडस्ट्री टाकायची असती त्यावेळी एक सगळ्यात मोठा क्रायटेरिया आपण धरला पाहिजे की त्याची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फार कमी व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं अंबड किंवा सातपूर ह्यापेक्षाही सिन्नर मला योग्य वाटलं आणि त्यामुळे मी सिन्नरमध्ये प्लांट उभा केला. सर, माझा तुम्हाला पुढील प्रश्न असा आहे की तुमच्या कंपनीबद्दल, तुमच्या प्रोडक्टबद्दल थोडंसं तुम्ही विस्ताराने आम्हाला सांगावं. मी जो कपॅसिटर म्हणून इलेक्ट्रिकल ॲटम आहे हा ॲटम बेसिकली पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंटसाठी वापरला जातो आणि पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट ॲट डिफरंट स्टेजेस, ॲट लो व्होल्टेज, हाय व्होल्टेज, त्याचप्रमाणे मिडियम फ्रिक्वेन्सी ह्या लेवलला पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट केली जाते. पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हमेंट ही इफिशियन्सी वाढवण्यासाठी म्हणजे इलेक्ट्रिसिटी जी आपल्याला सप्लाय होती त्यामध्ये त्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी कपॅसिटरचा यूज होतो. कारण आपले मॅक्झिमम जे लोड असतात हे लॅगिंग लोड असतात आणि त्यांना कॉम्पन्सेट करण्यासाठी आपल्याला लिडिंग लोडची गरज असते आणि लिडिंग लोड हा म्हणजे कपॅसिटर. तर आपण त्याच्यामध्ये वॉटर कूल्ड कपॅसिटर, त्याचप्रमाणे HT कपॅसिटर, LT कपॅसिटर आणि याच्या व्यतिरिक्त आपण जे काही काम करतो ते म्हणजे एनर्जी स्टोरेज कपॅसिटर. एनर्जी स्टोरेज कपॅसिटर हा जो ॲटम आहे हा नॉर्मली DRDO किंवा BRC अशा डिफेन्स ऑर्गनायझेशनमध्ये वापरला जातो. एनर्जी स्टोरेज केली जाते आणि ती एनर्जी युटिलाइज केली जाते. त्याचं सबस्टिट्यूट फॉर युरेनियम किंवा एखादं एक्सप्लोजिव्ह मटेरियल असतं त्याच्यासाठी ते वापरले जातात आणि कारण त्याच्यामध्ये एक डेफिनेट पॉवर जी आहे ती साठवली जाते आणि ती डिस्चार्ज केली जाते. त्यामुळं त्या कपॅसिटरचा यूज जो आहे हा मेनली डिफेन्स सेक्टरमध्ये मॅक्झिमम केला जातो आणि पूर्वी एक 95 साली पोखरणची ज्यावेळी टेस्ट झाली त्याच्यानंतर हे कपॅसिटर आपल्याला बाहेरच्या देशांनी देणं बंद केलं होतं आणि ते प्रॉडक्ट आपण आपल्या इथं बनवायला सुरुवात केली. BRCच्या काही इंजिनियर्सची आपल्याला त्याच्यामध्ये मदत पण झाली आणि त्यांच्या
गायडन्स खाली आपण तो प्रॉडक्ट आपण डेव्हलप केला. त्याचप्रमाणे वॉटर कूल्ड कॅपॅसिटर हा पण आपल्याकडं तसा हा एक्सपोर्ट सबस्टिट्यूट इम्पोर्ट सबस्टिट्यूट प्रॉडक्ट म्हणूनच त्याच्याकडे बघितलं जातं. कारण जगामध्ये हा GE कॅपॅसिटर म्हणून आहे, त्याचप्रमाणे इतर पॅसिव्हिना वगैरे बाकीचे काही कॅपॅसिटर मॅन्युफॅक्चरर आहेत ते तो बनवतात. परंतु इंडियामध्ये आम्ही जे कॅपॅसिटर बनवतो अशा ह्या 2 ते 3 कंपन्याचं आहेत. आणि हा प्रॉडक्ट आपण गेली 18 वर्ष म्हणजे एक त्याच्यातलं एक लेगसी आपण एक स्ट्रॉंगली आपण आता अचीव्ह केली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि हा प्रॉडक्ट मी 54 देशामध्ये एक्सपोर्ट करतो. आणि याच्यामध्ये सगळे इंडक्शन फर्नेस मॅन्युफॅक्चर संपूर्ण वर्ल्डमध्ये त्यांच्याकडे आमचा कॅटलॉग आहे, म्हणजे फिजिकल कॅटलॉग आहे. आणि आज कारण ह्याची क्वांटिटी बेसिकली कमी लागते, त्यामुळं हा कमी क्वांटिटीचा परंतु हाय व्हॅल्यूचा प्रॉडक्ट असल्यामुळं आणि हाय रिलायबिलिटी लागणारा प्रॉडक्ट असल्यामुळं डिझाईन ओरिएंटेड प्रॉडक्ट आहे, त्यामुळं आम्ही त्याच्यावरती फोकस केला. आणि एक आपण ज्यावेळी प्रॉडक्ट एखादा चूज करतो त्यावेळी मला असं वाटतं की आपण चूज करताना तो एक मोनोपोली आयटम असावा, तर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट मिळेल. आणि शेवटी आपण बिझनेस जो आहे हा प्रॉफिटसाठी करतो असं एक मला वाटतं. आणि त्याप्रमाणे मी फोकस ठेवून आम्ही ते काम करायला सुरुवात केली. सर, तुम्ही जसं आत्ता सांगितलं की तुम्ही 56 देशांमध्ये तुम्ही एक्सपोर्ट करता. सिन्नरसारख्या एका छोट्या तालुक्यात राहून तुम्ही या 56 देशांमध्ये एक्सपोर्ट करता, तर तुम्ही ते पहिलं पाऊल कसं उचललं? कशा पद्धतीने तुम्ही एक्सपोर्टच्या तुम्ही लीड्स मिळवल्या? कशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग केलं? त्याच्याबद्दल प्लीज थोडं सेलिब्रेट करा. हे 54 देशामध्ये एक्सपोर्ट हे म्हणायला तसं सोपं आहे, परंतु त्याच्या पाठीमागची मेहनत ही बऱ्यापैकी स्ट्रॉंग म्हटलं तरी चालेल. एक 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि मी आणि माझा पार्टनर ह्या दोघांनाही होता. एक्सपोर्ट करण्यासाठी आवश्यक पहिलं एक क्वालिटी लागती. ती क्वालिटी आम्ही डे 1पासून आम्ही ठरवलं की आपली प्रॉडक्ट जो आहे तो आपण हे करू, चांगल्या क्वालिटीचा करू. कारण क्वालिटी ऑलवेज पेज. कारण आज बऱ्यापैकी एक्सपोर्ट करत असताना असं जाणवतं की क्वालिटी नसल्यामुळं आपल्याला रिपीट ऑर्डर होत नाहीत. तर आम्ही डे 1पासून एक जो एक्सपिरियन्सचा जो भाग होता त्याच्यामुळं आम्ही डिसाईड केलं की आपण चांगली क्वालिटी मेंटेन करायची. आणि दुसरा भाग एक मार्केटिंगमधला त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांना माझा सपोर्ट क्वालिटीचा, अशामुळं आम्हाला पहिली ऑर्डर जी मिळाली ती मिळाल्यानंतर टेलर मेड इंडक्शन म्हणून एक आहे केन रिचर्डसन म्हणून आहेत, त्यांनी आम्हाला एक रेफरन्स पॉईंट आमचा तयार झाला. आणि तो रेफरन्स पॉईंट झाल्यानंतर आजपर्यंत आम्ही त्या व्यक्तीला बघितलेलं नाही आहे, परंतु आज आम्ही त्यांचा रेफरन्स देतो आणि त्यांनी ज्यांना सांगितलं त्यांच्या आमच्याकडे ऑर्डर येत गेल्या. असा एक म्हणजे एखाद्या योग्य व्यक्ती आपल्याला मिळणं ही गरज असते. नंतर आम्ही त्याच्यावरती एक्सपोर्ट वाढवण्यासाठी मग एक गोष्ट केली की आमचा जो प्रॉडक्ट आहे हा कुणाकुणाला लागतो. आणि जगामध्ये आम्ही दर 3 वर्षांनी इन अन ॲव्हरेज असं करत गेलो की दरवर्षी आपण दर 3 वर्षांनी आपला फिजिकल कॅटलॉग त्यांना आपण पाठवत राहिलो. आणि तो 3 वर्षांनी कॅटलॉग पाठवल्यामुळं एक असं झालं की ही कंपनी एक्झिस्टिंग आहे हा त्यांना विश्वास एक निर्माण झाला. आणि त्याच्यानंतर मग एन्क्वायरी जनरेट व्हायला लागल्या. आणि ज्यावेळी एन्क्वायरी जनरेट व्हायला लागल्या, एन्क्वायरीचं नंतर रूपांतर आपल्याला ऑर्डरमध्ये व्हायला लागलं. आणि मग त्याला रेफरन्सेस आपले वाढत गेले. आणि आज भरपूर असं इंडिया मार्ट वगैरे अशा काही गोष्टी आहेत यांच्याकडून बिझनेसच्या फक्त एन्क्वायरी येऊ शकतात, परंतु जो बिझनेस ग्रॅप करायचा असेल तर तुम्हाला एक तुमचं नेटवर्क एक आवश्यक असतं. आणि ते नेटवर्क आमचं हळूहळू बांधत गेलं की मग टर्कीचं असेल, ब्राझीलचं असेल किंवा रशियामध्ये असेल किंवा सौदी अरेबियामध्ये असेल किंवा दुबईमध्ये असेल, ह्या वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये आमचं इराणमध्ये आहे, इवन इराकमध्ये पण आपण सप्लाय झालेला आहे, सिरियामध्ये आपला सप्लाय झालेला आहे, म्हणजे मुस्लिम कंट्रीजमध्ये पण बऱ्यापैकी सप्लाय झाला. टर्कीमध्ये आमचा एक हब झाल्यासारखं झालं होतं की मॅक्झिमम कॅपॅसिटी आमचे टर्कीला जायचे, टर्कीहून वेगवेगळ्या देशांमध्ये तिथनं जात होते. त्याचप्रमाणे रशियामध्ये पण आज आता अशी कंडिशन आहे की काही सिटीमध्ये जे काही फर्नेस मॅन्युफॅक्चरर्स आहेत
ते फर्नेस मॅन्युफॅक्चरर्स हे म्हणजे ऑर्डर त्या 5-6 जणांपैकी कुणालाही गेली तरी कॅपॅसिटरची ऑर्डर ही मला येते. असं एक आपला तिथं ब्रँड जनरेट झाला. हा ब्रँड जनरेट करण्यासाठी फक्त क्वालिटी हा एकमेव त्याच्यामध्ये क्रायटेरिया होता. आणि आता असं जरी चायना आमच्याबरोबर कॉम्पिटिशनमध्ये असली तरी पण अशी कंडिशन होती की क्वालिटीच्या बेसवरती आम्ही ते ऑर्डर ग्रॅब करतो. आज क्वालिटी मेंटेन करणं मी आजपर्यंत चायनीज रॉ मटेरियल पण शक्यतो अवॉइड केलेलं आहे. कारण हा प्रॉडक्ट जो आहे तो बेसिकली हाय रिलायबिलिटीचा प्रॉडक्ट आहे. आणि हाय रिलायबिलिटी ज्यावेळी तुम्हाला पाहिजे त्यावेळी तुम्ही चांगलं मटेरियल वापरणं हे फार गरजेचं आहे. आणि ते आम्ही आजपर्यंत मेंटेन केलं आणि ह्याच्यापुढेही मेंटेन करत राहू. आणि त्यामुळं ॲटोमॅटिकली म्हणजे आज माझ्या UKच्या जर ऑर्डर बघितलं तर तो 50 ते 60 ऑर्डर्स आमच्या रिपीट झालेल्या आहेत. म्हणजे रिपीट ऑर्डर होणं म्हणजे माझा पार्टनर काय म्हणतो मला म्हणजे मार्केटिंगवाला, पहिली ऑर्डर आणणं हे माझं स्किल आहे आणि रिपीट ऑर्डर आणणं हे तुझं स्किल आहे. तर अशा पद्धतीत आम्ही आमचा बिझनेस वाढवत नेला. आणि माझे वर्कर्स असतील त्याप्रमाणे त्यांना थोडंसं ट्रेनिंग आम्ही त्या पद्धतीत दिलं. आणि त्यांनाही आज माहिती आहे की मी हा प्रॉडक्ट बाहेर पाठवतो आहे. त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्रीमधला जो आहे आमचा घटक जो आहे तो प्रत्येकजण मला मटेरियल सप्लाय करण्यापासून ते आमच्या वर्करपर्यंत प्रत्येकजण हा क्वालिटीची कॉम्प्रोमाइज न करणारा घटक बनत गेला आणि त्याचे रिझल्ट आम्हाला मिळत गेले. सर, तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही एक्सपोर्ट्सच्या बिझनेस कशा पद्धतीने डेव्हलप केला, आज तुम्ही एवढ्या देशांमध्ये कशा पद्धतीने एक्सपोर्ट करत आहात. मला याच्यात तुम्हाला एक प्रश्न अजून थोडासा डीपमध्ये विचारायचा आहे की आज आपल्याकडचे खूप उद्योजक खूप वेगवेगळे प्रोडक्ट्स तयार करतात, पण एक्सपोर्ट्स करण्यासाठी ते धजावत नाहीत. कारण आपल्याला पेमेंट मिळेल का, आपलं प्रोडक्ट जाऊन तिकडे अप्रूव्ह होईल का, तर याच्याबद्दल थोडंसं प्लीज ब्रीफ करा. पहिली एक्सपोर्टची भीती आपल्या ह्याच्यातनं काढून टाकली पाहिजे. आणि ती भीती काढून टाकली की मग काय करायला पाहिजे आपल्याला सुचायला लागतं. ॲवेलेबल रिसोर्सेसमध्ये आपण चांगल्यात चांगलं करू शकू ह्याची एक आत्मविश्वास आपण वाढवला पाहिजे. आणि एकदा तो आत्मविश्वास तुमचा वाढला की मग तुम्हाला आज असं होतं की आपण साधारणपणे मला काय बनवायचं आहे, मग मी नाशिकमध्ये बनवतो आहे तर मी नाशिकच्या परिसरातच विकलं जाईल या हिशोबानं बनवतो. मग ते नाशिकच्या बाहेर मग मी जास्तीत जास्त महाराष्ट्र कव्हर करतो. महाराष्ट्राच्या बाहेर मग ज्यावेळी महाराष्ट्राच्या बाहेर ॲटोमॅटिकली आपल्याला असं होतं की मी जरा लांब सप्लाय करणारे म्हटलं की माझ्या डोक्यामध्ये असं विचार येतो की आपण तो चांगला बनवायला पाहिजे किंवा मला तिथनं परत तो येता कामा नाही किंवा तिथं काही कुठला प्रॉब्लेम असता कामा नाही, तो प्रॉब्लेम अटेंड करायला मला परत जावं लागू नये. याच्यासाठी आपण जसा विचार करतो तसंच एक्सपोर्टचं पण होऊन जातं. आणि एक्सपोर्ट करत असताना आपल्याला एकदा प्रॉडक्ट दिला की तो परत यायलाच नाही पाहिजे, त्याच्याबद्दल आपल्याला कुठल्याही प्रकारचा कुठलाही प्रॉब्लेम किंवा कुठल्याही येता कामा नाही याच्यासाठी आपण सगळी मेहनत घ्यायला सुरुवात करतो. आणि ती जर घेतली म्हणजे तुम्ही आज एक ती वृत्ती बनवायला लागते की मला हा प्रॉडक्ट जगभर द्यायचा आहे. मग ते अगदी मी सिन्नरमधला प्रॉडक्ट मी तरी माझ्या शेजारच्या माणसाला जरी देणार असलो तरी पण तो मी त्याच क्वालिटीचा जर द्यायला सुरुवात केली तर मला वाटतं की एक एक्सपोर्टची एक फिअर निघून जातं, एक ड्युअल स्टँडर्ड त्यातनं संपून जातं. आणि एक एक्सपोर्ट हा एक फक्त नेमसेक राहतो. आपल्याला कुठेही तुम्ही म्हणजे आज सिन्नरमध्ये द्या किंवा तुम्ही जगाच्या कुठल्या ब्राझीलमध्ये द्या, प्रॉडक्ट तोच असेल आणि तो चालणारा असेल तर तुम्हाला परत त्याच्याकडे काही बघायची गरज पडत नाही. आणि हाच व्ह्यू एक ती वृत्ती जनरेट करायला लागेल. हे ॲटिट्यूड आहे. एक्सपोर्ट करणं म्हणजे काही फार वेगळं असं काही नाही, ते आपलं ॲटिट्यूड आहे. आणि मला वाटतं की हे ॲटिट्यूड आपण आत्मसात करायला शिकलं पाहिजे. प्रॉडक्ट कुठलाही असू दे, तो कुठं सप्लाय करायचा आहे हा विचार न घेता त्याच्यावरती आपली मेहनत असली पाहिजे. आणि तो चांगला करण्यासाठी माझ्याकडे असलेली जी काही मशिनरी जी आहे त्याचा चांगला उपयोग करून घेणं हा एक सगळ्यात मोठा त्यातला भाग आहे असं मला नक्की वाटतं. आणि तेच तुम्हाला एक्सपोर्टला फक्त प्रामाणिकपणा लागतो, बाकी काही नाही. तर या सगळ्या याच्यात मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही सांगितलं एक्सपोर्ट्स करत असताना तुम्ही एकटे नाही आहात, आज तुमची एक टीम आहे. पण आज तुमचा एवढा टर्नओव्हर झाला आहे, आज तुम्ही एवढ्या देशामध्ये एक्सपोर्ट करत आहात, तरीसुद्धा मी एक बघितलं की तुमच्या कंपनीत कुठल्याही प्रकारचं युनियन हा प्रकार नाही आहे. सो तुम्ही त्या तुमच्या जे हे आहेत एम्प्लॉई त्यांच्यावर तुम्ही रिलेशन्स कसं डेव्हलप केलं? हा प्रश्न एकदम छान आहे, माझ्या जिव्हाळ्याचा म्हटलं तरी चालेल.
कारण बिझनेस म्हणजे फक्त पैसा नाही आहे, तर बिझनेस म्हणजे आपले वर्कर, आपला हा परिवार म्हणून आम्ही या इंडस्ट्रीकडे बघतो. माझ्याकडे जे काही वर्कर्स आहेत हे 2003 सालापासून जे आहेत ते आजपर्यंत आहेत. त्यांच्यामध्ये कमी पण झाले नाहीत आणि फार एकदम ड्रास्टिकली वाढले पण नाहीत. मी काही गोष्टी पथ्य पाळलं की 14 वर्ष सर्व्हिस करत असताना मला माझ्या मालकाने कसं वागवायला पाहिजे होतं, हा एक मी माझ्या वर्करना वागवताना तो नक्की विचार केला आणि त्यांना त्या पद्धतीत मी कसा आउटपुट चांगला दिला असता, मग आपण ह्या अशा पद्धतीत त्यांच्याशी जर वागलो तर ते आपल्याला कशा पद्धतीत आउटपुट देतील या दृष्टीनं मी नक्कीच विचार केला आणि त्याप्रमाणे त्यांना वागवायचा प्रयत्न पण केला. आज सांगायला नक्की अभिमान वाटतो की माझे वर्कर म्हणून मी कधी त्यांना काही ट्रीट केलं नाही, ते माझे एक सहकारी म्हणूनच मी त्यांना ट्रीट केलं. माझ्या कंपनीमध्ये ह्याच्या आधी मी एक थोडंसं बेळगावला एक कंपनी होती पॉलीहायड्रॉन म्हणून, ती कंपनी बघायचा योग आला होता आणि त्या कंपनीचा एक थोडासा इम्पॅक्ट माझ्यावरती नक्की झाला आणि माझी कंपनी कशी असली पाहिजे त्याचं थोडंसं फोकस त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि त्या कंपनीमध्ये मग कसं होतं की काही सुपरवायझर नाही किंवा त्या कंपनीमध्ये काही स्टाफ आहे किंवा कंप्लायन्सेस करणाऱ्यासाठी जी माणसं लागतात तीही अनावश्यक नाही अशा टाईपमध्ये. म्हणजे आज माझ्या कंपनीमध्ये फक्त 2 माणसं परचेसिंग आणि अकाउंटिंग करतात आणि दे आर डुईंग वेल, म्हणजे त्यांना कुठे ओव्हरलोड झाले वगैरे असा पण प्रकार नाही, ती दोघं करतात. त्याचप्रमाणे वर्कर्स पण आहेत. म्हणजे मी आधीच्या कंपनीमध्ये 61 लोक जे काम करायची ती माझ्याकडे फक्त 12 ते 13 लोक काम करतात. म्हणजे हा जो त्यांची इफिशियन्सी वाढवणं, मी ज्यावेळी फर्स्ट टाईम मी युरोपमध्ये जाऊन आलो त्याच्यानंतर आल्यानंतर पहिली मीटिंग आमच्या वर्करबरोबर घेतली होती आणि त्यांना सांगितलं की युरोपमध्ये साधारणपणे 40 ते 50 हजार रुपयाची सॅलरी आहे, 60-70 हजार रुपयाची सॅलरी आहे असं त्यांना सांगितलं. पण ती लोक काम कशी करतात हे पण थोडंसं त्याच्यावरती मी त्यांना सांगितलं. आणि तुम्ही जर तसं काम केलं तर नक्की तुम्हाला तसा पगार द्यायला मला नक्की आवडेल. आणि आज त्यांच्यासमोर आपण फोकस असा त्यांना दिला की तुम्ही 5 वर्ष माझ्याबरोबर राहा, तुम्हाला तुमची स्वतःची घरं असतील, त्याच्या पुढची 5 वर्ष राहा, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या 4 व्हीलर असतील. आणि आम्ही ते अचीव केलं. माझ्या बरोबर जे 5-5 वर्ष वर्कर्स आहेत ते आज स्वतःची घरामध्ये राहतात. त्याचप्रमाणे जे 10 वर्षापेक्षा जास्त वर्कर आहेत त्यांना 4 व्हीलर पण आहेत. म्हणजे मला अभिमान वाटतो की माझा वर्कर हा 4 व्हीलरमधनं येतो आणि ते त्यांच्यापेक्षा माझं ड्रीम जास्त होतं. कारण मी एक सर्व्हिस बॅकग्राऊंड आणि माझ्या मालकाने मला कसं ठेवलं असतं, कारण वर्कफोर्स हा आपली ताकद आहे. म्हणजे तुम्ही जर म्हटलं तर ती आपली शक्ती आहे, ती आपणच स्ट्रॉंग करायला लागते या मताचा मी पहिल्यापासून पुरस्कर्ता असं म्हटलं. त्यामुळं माझ्याकडे युनियन वगैरे हा विषय म्हणजे त्यांच्याही मनाला शिवला नाही. उलट मी ज्या फॅक्टरीत नसतो त्यावेळी मी समजतो की माझ्या फॅक्टरीमध्ये 12-13 MG आहेत आणि ते ओनर ॲटिट्यूड जनरेट करण्यामध्ये मी यशस्वी झालो आहे. आणि हेच आमच्या बिझनेसचं पण यशाचं गमक म्हटलं तर वावगं ठरणार नाही. छान सर, मी इथं बघत आहे की आता हे रॅक्स कमी पडतात, तुम्हाला एवढे अवॉर्ड्स मिळालेले आहेत. मला याच्यातलं एक छोटंसं जाणून घ्यायचं, मी डिटेल प्रत्येक अवॉर्डबद्दल नाही विचारणार, पण असा कुठला अवॉर्ड आहे की जो तुम्हाला घेत असताना, सगळेच घेत असताना खूप आनंद झालेला आहे पण तो तुम्हाला खूप लक्षात राहिलेला आहे, त्याच्याबद्दल थोडंसं डिटेल्स सांगावं. अवॉर्डबद्दल विचारलं, मला सगळ्यात म्हणजे लक्षात राहिलेला आणि अवॉर्ड घेताना पण आनंद झालेला असा अवॉर्ड म्हणजे उद्योग भूषण अवॉर्ड आमच्या शाळेनं मला दिला, टिळक हायस्कूल कराडनं. आणि तोही माजी मुख्यमंत्री आपले पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते दिला. आणि तो अवॉर्ड घेताना मला नक्कीच आनंद झाला. आणि अवॉर्ड बाकी सिन्नर उद्योग पद्म पण अवॉर्ड मिळाला आहे. त्याचप्रमाणे सॅटर्डे क्लब वगैरे असे काही क्लब्स वगैरे असतात त्यांची काही अवॉर्ड्स आपल्याला मिळालेले आहेत. पण ह्याच्यामध्ये सगळ्यात प्राऊड फील झाला तो ज्यावेळी आपली शाळा आपल्याला एखादा अवॉर्ड देते, त्यावेळी नक्कीच ते फिलिंग वेगळं होतं. छान सर, तुम्हाला ब्राह्मण बिझनेस नेटवर्क ग्लोबल या संस्थेबद्दल माहिती आहेच, तुम्ही त्याचे सभासदसुद्धा आहात, तुम्ही त्यात ॲक्टिव्हली कार्यरतसुद्धा आहात. मी तुम्हाला याच्यात एक विचारायची इच्छा आहे की तुम्ही आपल्या सभासदांसाठी काय देऊ शकता? BBNG बद्दल मी फार म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह पण होतो आहे आणि त्यांच्या मीटिंग ज्या चालतात
या मीटिंगमधनं नेटवर्किंग जे आहे ते खरोखर वाखाणण्यासारखं आहे. आणि हे नेटवर्किंग बेसिकली तुमच्या मैत्रीचं रूपांतर हे तुमच्या ॲज अ वोकल फॉर लोकल आपण ज्या पद्धतीत आपल्या पंतप्रधानांनी पण सांगितलं, तर त्या ग्राउंडवरती आहे. मी आज मला कुठला प्रॉडक्ट जर पाहिजे असेल तर मी पहिल्या BBNGच्या ग्रुपमध्ये मी विचारतो. तर तिथं जर अवेलेबल असेल तर मग आपण पहिल्यांदा प्रेफरन्स जो आहे तो तिथं देतो आणि त्याप्रमाणे मी माझं काम करतो. आणि असंच तुमच्या प्रत्येक म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की आपल्या BBNGमध्ये काही जे संस्कृती आपण जी उभी केलेली आहे तुम्ही, तर ती फार चांगली आहे की आज कोणालाही उद्योग देताना असं वाटत नाही की हा मला फसवेल का, किंवा याच्याबद्दल कुठल्याही मनामध्ये शाशंकता किंवा याला मी देऊ का नको ही कुठलीही शंका येत नाही. असा जो काही आपला ग्रुप तयार झालेला आहे तर तो नक्कीच आपल्याला बिझनेसमध्ये पुढं नेईल. आणि आपल्या कुणीतरी सांगितलं की यांचा प्रॉडक्ट घ्या किंवा त्यांचा प्रॉडक्ट घ्या, तर डेफिनेटली त्या प्रॉडक्ट चांगलाच असणार हा एक विश्वास एक निर्माण करायचं काम BBNGच्या ह्या चळवळीनं केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि डेफिनेटली आज BBNGचा मेंबर आहे हे जसं पूर्वी ISO आहे का, तसं आज BBNGचा मेंबर आहे का, हे आहे म्हटलं की ते प्रॉडक्ट चांगलं करत असेल याच्यावरती लोकांचाही विश्वास बसायला लागलेला आहे. आणि मला वाटतं की हीच आपली एक BBNGचं पण एक आपलं यश आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरत नाही. सर, खरंच तुम्ही आज ज्या पद्धतीने सांगितलं की तुम्ही एक BBNG आणि ISO, आज प्रत्येक भारतातल्या काही जगातल्या सगळ्या कंपन्यांना ISOची गरज आहे, त्यांना स्वतःचं एक स्थान निर्माण करण्यासाठी कुठे बिझनेस, तुम्ही त्याच बरोबरीने तुम्ही BBNGला ठेवलेलं आहे. सो ही एक BBNGच्या चळवळीसाठी एक खूप मोठं ॲप्रिसिएशन आहे. सो थँक्यू सर, थँक्स लॉट. सर, आता आपण एक वेगळ्या पद्धतीचं हे प्रश्नोत्तर घेणार आहोत. रॅपिड फायर राऊंड त्याला म्हणतात. मी त्यात तुम्हाला 2 ऑप्शन देईल, त्यातलं तुम्ही एका सेकंदात मला एकच कुठलं तरी एकाचंच उत्तर द्यायचं आहे. सो आपण सुरुवात करूया. सर, पहिला प्रश्न, बिझनेस की जॉब? बिझनेस. वा, छान. दुसरा प्रश्न, प्रोप्रायटरशिप का पार्टनरशिप? दोन्ही सारखेच. अच्छा. तिसरा प्रश्न, रिटायरमेंट नंतर नाशिक शहर का कोल्हापूर शहर? आता नाशिक. अच्छा. त्याच्यानंतर सेकंड जनरेशननी तुमच्या बिझनेसमध्ये यावं की न यावं? त्यांची आवड. अच्छा. सर, लास्ट प्रश्न आहे, मनी पॉवर का सोशल पॉवर? सोशल पॉवर. ओके, थँक्यू. थँक्स अ लॉट सर. तुम्ही आज खूप छान पद्धतीने सगळ्या प्रश्नांची तुम्ही उत्तरं दिलेली आहेत. याच्यात मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न असा विचारेन की एक मराठी उद्योजकांसाठी तुम्ही काय सांगू इच्छिताल की काय गोष्टी त्यांनी केल्या पाहिजेत आणि काय चुका नाही केल्या पाहिजेत? मराठी उद्योजक किंवा उद्योजक आपण म्हणू त्याचा, म्हणजे कुठलाही असेल, आपण एक उद्योजक कम्युनिटी आपण एक भारतभर एक सेट झाली असं म्हटलं तरी चालेल. पण त्याच्यामध्ये काहीतरी लॅकोनर आहेत आणि ते लॅकोनर आपण ओव्हरकम करायला पाहिजे असं मला कायम वाटतं. की एक सचोटीचा बिझनेस, सचोटीतनं पैसे मिळू शकतात याच्यावरती लोकांचा काही विश्वास उडत चाललेला आहे. तर तो मी पुन्हा सांगेन की सचोटीवरती विश्वास ठेवा, नक्की त्याच्यामधनं तुम्हाला रात्री झोप येण्यासारखे पैसे नक्की मिळू शकतात. दुसरी गोष्ट, मराठी उद्योजक म्हणजे मराठी माणसाला जे स्टँडिंग आहे ते मी तुम्हाला थोडक्यात सांगायचं तर त्याचा विश्वास म्हणजे त्याच्यामधल्या ज्या क्वालिटी ज्या आहेत, ह्या प्रामाणिकपणाच्या क्वालिटी ज्या आहेत या फार प्रचंड आहेत. आणि पॉवर ऑफ इमोशन ही तुम्ही वापरायला शिकलं पाहिजे. तुम्हाला आज पैशानं लोक जोडली जातात ह्याच्यावरती भरपूर जणांचा विश्वास असतो, परंतु तो मला कधी कधी ते फोल ठरताना दिसलं. म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगेन तुम्हाला, ज्यावेळी माझी 2010 साली थोडासा आमच्याकडं प्रॉब्लेम झाला आणि मला काही वेगळे निर्णय घ्यायची वेळ आली, त्यावेळी माझी असलेली मॅन पॉवर ही मला एवढी सपोर्टिव्ह होती की एक कंपनी बंद करून दुसरी कंपनी चालू करत असताना 100% स्टाफ आणि 100% वर्कर्स हे कुठल्याही टर्म्स कंडिशन व्यतिरिक्त माझ्याबरोबर आले. ही मला वाटतं माझ्या लाईफमधली मी अचिव्हमेंट म्हणतो. तसंच त्याच्यासाठी तुम्ही कमवायचं तर माणसं कमवायला पाहिजेत. आज जे काही वेगवेगळे आज नेटवर्किंग आहे, आज ऑर्डर्स मिळतात तुम्हाला. ह्या एक कोणी
नेटवर्किंगमधनं ज्या ऑर्डर्स मिळतात त्या प्रचंड प्रमाणामध्ये मिळतात आणि नेटवर्किंग एक माणूस तुमच्याबद्दल ज्यावेळी चांगलं सांगतो त्यावेळी तुमचं ॲटोमॅटिकली तुमची एक व्हॅल्यू वाढत असते आणि त्यावेळी तुम्ही इतरांच्याबद्दल सांगितलं पाहिजे असंही मला वाटतं. आज मराठी म्हटलं की आम्ही असा विचार करतो की माझ्याबद्दल सगळ्यांनी सांगावं परंतु मी कोणाबद्दल सांगणार नाही. तर हे थोडंसं आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये बदलावं लागेल. आपल्यालाही दुसऱ्यांसाठी काहीतरी काम करणं आहे आणि तुम्ही ज्यावेळी थोडक्यात सांगायचं तर 10 लोकांचं ज्यावेळी आपण पोट भरायला लागतो ते 10 लोक मिळून तुमचं पोट भरतात. त्यामुळे ते ओव्हरफ्लो होऊन जातं आणि ते ओव्हरफ्लो करण्यासाठी आपल्याला माझ्यामध्ये नेटवर्किंग असेल किंवा ह्याच्यासाठी तुमच्याबद्दल चांगलं बोलणारी माणसं तुम्ही घडवणं आणि ही आपोआप होत नाहीत. याच्यासाठी तुम्हाला हे प्रयत्न नक्की करावे लागतात आणि मला वाटतं की मराठी माणसामध्ये ते क्वालिटी आहेत त्या फक्त त्यांना एक्सप्लोअर करायला पाहिजेत. ते कधी कधी एक्सप्लोअर करताना दिसत नाही. हा एक थोडासा एक ड्रॉबॅक आहे. परंतु सचोटीनं पैसा मिळतो ह्याच्यावरती मराठी माणसा व्यतिरिक्त बाकी लोकांचा विश्वास बसेल असं मला थोडंसं कमी वाटतं. परंतु तो नक्की 100% मिळू शकतो आणि हे माझ्या अनुभवानं मी तुम्हाला नक्की सांगू शकतो. नक्कीच. आज मी जाताना म्हणजे सिन्नरमध्ये पाऊल ठेवताना मी स्लीपरवरती आलो परंतु आज माझ्याकडे मर्सिडीज आहे. सर खूप छान. हे ऐकताना आम्हाला सुद्धा खूप अभिमान वाटतो की एक मराठी उद्योजकांनी आज तुमची सक्सेस स्टोरी असं म्हणता येईल की 0 to hero. आज तुम्ही सगळं शून्यातून स्वतःचं सगळं विश्व निर्माण केलेलं आहे. सो आज सगळ्यांनाच मी सांगेन की सर्वांनी या आजच्या सरांची जी मुलाखत आहे त्याच्यातून प्रत्येकालाच माझ्यासारख्या फर्स्ट जनरेशन बिझनेसमॅनला सुद्धा खूप काही शिकायला मिळालं. सो थँक्स अ लॉट सर. थँक्यू. धन्यवाद.